कायमस्वरूपी पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। महाराष्ट्रामध्ये जॉब लोकेशन व महाराष्ट्रामध्येच परीक्षा केंद्र असेल, विविध पदं भरली जात आहेत त्याची माहिती आपण बघणार आहोत। तर पहा या ठिकाणी छावणी परिषद कार्यालय जे आहे म्हणजेच कामठी कंटेनमेंट बोर्ड आहे त्यांच्या मार्फत ही भरती करण्यात येत आहे। रक्षा मंत्रालय अंतर्गत ही पद भरती होत आहे, म्हणजेच भारत सरकारचा तुम्हाला परमनंट पदांसाठी जॉब भेटतोय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स अंतर्गत। 21 तारखेलाच यांची नोटिफिकेशन आउट झालेली आहे, एम्प्लॉयमेंट नोटीस त्यांच्या मार्फत देण्यात आलेली आहे। कामठी बोर्ड हे नागपूर या ठिकाणी आहे, तिथंच तुमचं जॉब लोकेशन आणि परीक्षा केंद्र असणार आहे। तर यांच्या मार्फत ऍप्लिकेशन जे आहेत ते ऑफलाईन पद्धतीने मागवले जात आहेत। 3/8/2022 पर्यंत तुम्हाला ऍप्लिकेशन करायचे आहेत। तर कुठली पदं या ठिकाणी भरली जात आहेत तर पहा, ड्रॉट्समॅन हे पहिलं पद आहे ज्याच्यासाठी तुमचा पगार 29,200 ते 92,300 एवढा असणार आहे। या ठिकाणी जागा मात्र कमी आहेत, तर जागा कमी असल्यामुळे बरेच विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करत नाहीत, त्याच्यामुळे तुम्हाला चान्सेस असणार आहेत। जागा कमी आहेत तर तुम्ही नक्की अप्लाय करा। तर बघा, 10th क्लास पास मागितलेले आणि ड्रॉट्समॅनशिप मध्ये तुमच्याकडून कुठला सर्टिफिकेट कोर्स झालेला असेल तुमच्याकडे तर तुम्ही अप्लाय करू शकता। त्यानंतर ओटी नर्स मध्ये देखील पाहू शकता 35,400 ते 1,12,400 इतका पगार या ठिकाणी आहे। कारण की नर्सेसला बाकी ठिकाणी पगार जो आहे तो कमी भेटतो, डायरेक्टली हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब असल्यामुळे पगार जास्त प्रमाणात आहे। सर्वच पदांसाठी 21 ते 30 वर्ष वयोमर्यादा आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये तुम्हाला एज रिलॅक्सेशन तुमच्या कॅटेगरीनुसार देण्यात आलेला आहे। ओटी नर्ससाठी तुमचं जीएनएम किंवा बीएससी नर्सिंग झालेला असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करायसाठी पात्र आहात। या ठिकाणी आपण बघितले जनरल नर्सिंग आणि मिडवायफरी जीएनएम कोर्स झालेला असेल तर अप्लाय करू शकता। त्यानंतर या ठिकाणी पुढची जी पदं आहेत त्याच्यामध्ये पहा, ज्युनियर क्लार्क ह्या पदासाठी देखील विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त सर्वांसाठी एकच जागा आहे, ज्युनियर क्लार्क आणि या ठिकाणी सफाई कर्मचारी। या पदांसाठी पगारमध्ये जर ज्युनियर क्लार्कला बघितलं तर 19,900 ते 63,200 असेल आणि जे सफाई कर्मचारी असेल त्यासाठी 15,000 ते 47,000 या ठिकाणी पेमेंट असणार आहे। 7वा वेतन आयोग सर्वांसाठी असेल। क्लार्क या पदासाठी तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे, त्याचबरोबर तुमच्याकडं हिंदी किंवा इंग्लिश याच्यापैकी एक तुमच्याकडे टाईप रायटिंग झालेलं पाहिजे। या ठिकाणी त्यांनी ऑप्शन दिलेलं आहे, पहा हिंदी किंवा मराठी देखील या ठिकाणी ऑप्शन दिलेलं आहे, किंवा इंग्लिशचं देखील तुम्ही देऊ शकता। मराठी असेल तरीही चालेल आणि इंग्लिश असेल तरीही चालेल। त्यानंतर सफाई कर्मचारी पदासाठी 7वी पास फक्त तुम्ही असाल तर अप्लाय करायला या ठिकाणी पात्र आहात। तर 3/8 पर्यंत ऍप्लिकेशन तुम्हाला मात्र करावे लागणार आहेत। तर या पदांसाठी वयोमर्यादा जर बघितली आपण तर तुम्हाला जसं सांगितलं की 30 वर्षापर्यंत आहे, परंतु तुम्हाला एज रिलॅक्सेशन मात्र देण्यात आलेलं आहे। मोड ऑफ ऍप्लिकेशन याचं तुमचं बाय हँड, त्याचबरोबर इन इंडियन पोस्ट एनी अदर ऑफलाईन मोड ऍप्लिकेशन्स ओनली विल बी रिकॉर्ड। तर या ठिकाणी पहा, रिश्यू ऍप्लिकेशन फक्त पोस्टाने किंवा बाय हँडद्वारेच केले जाणार आहेत। डिटेल ॲडव्हर्टाइजमेंटची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली देत आहे, तिथून पाहू शकता। त्याचबरोबर याची ऍप्लिकेशन फीस तुम्हाला कशी भरावी लागणार आहे तर ऑफलाईन अर्ज असल्यामुळे तुम्हाला याचा डीडी काढावा लागणार आहे। डीडी काढताना सर्वच कॅन्डिडेटसाठी 200 रुपये फीस त्यांनी ठेवलेली आहे। डीडी तुम्हाला चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर कंटेनमेंट बोर्ड कामठी यांच्या नावाने काढायचा आहे। पेएबल ॲट कामठी यांच्या नावाने तुम्हाला डीडी जो आहे तो काढायचा असणार आहे। सेल्फ ॲड्रेस्टेड 2 इन्व्हॉल्व तुम्हाला सोबत जोडायचे आहेत। त्याचबरोबर ॲडिशनल फोटोग्राफ फॉर हॉल तिकीट, फोटोग्राफसाठी एक फोटोग्राफ जो आहे तुम्हाला हॉल तिकीटसाठी सोबत द्यायचा आहे त्यासोबत। तर सर्व माहिती PDF फाईलमध्ये तुम्हाला देण्यात आलेली आहे। आता महत्त्वाचं म्हणजे हे जो ॲप्लिकेशन आहे, ॲप्लिकेशन फॉर दी पोस्ट ऑफलाईन मोडनी करायचे, तर त्यासाठी डॉक्युमेंट तुम्हाला कुठले कुठले लागतील तर सर्व डॉक्युमेंट सेल्फ अटेस्टेड केलेले पाहिजेत। त्याची सर्वांची यादी या ठिकाणी दिलेली आहे, पहा त्यांनी ॲप्लिकेशन ड्युली साइन बाय द कॅन्डिडेट, सर्टिफिकेट, डेट ऑफ बर्थ, त्यानंतर पहा एक्सर्व्हिसमेन काय असेल तर त्यापैकी एक फोटोग्राफ, त्यानंतर पासपोर्ट साईज फोटोग्राफमध्ये तुम्हाला एक फोटोग्राफ हॉल तिकीटसाठी ऑलरेडी द्यायचा सांगितलेलं आहे। सर्व एज्युकेशन क्वालिफिकेशनचे डॉक्युमेंट आणि 2 सेल्फ ॲड्रेस केलेले इन्व्हॉल्व पाहिजेत। 2 सेल्फ ॲड्रेस्टेड तुमचा ॲड्रेस लिहिलेले इन्व्हॉल्व सोबत तुम्हाला जोडायचे। पॅन कार्ड किंवा आधार कार्डची झेरॉक्स द्यायची आणि डीडी 200 रुपयाचा तुम्हाला न विसरता त्यासोबत द्यायचा आहे। ॲप्लिकेशन कुठं पाठवायचं आहे? चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर कॅन्टोन्मेंट बोर्ड कामठी, डायरेक्ट डिस्ट्रिक्ट नागपूर, स्टेट महाराष्ट्र 441,001 याच्यावरती ॲप्लिकेशन पाठवायचं आहे। इन्व्हॉल्ववरती वरती टॉपवरती लिहायचं आहे तुम्हाला कुठल्या पदासाठी अप्लाय करताय। जर ड्रॉट्समॅनसाठी अप्लाय करताय तर फॉर पोस्ट अप्लाइड फॉर ड्रॉट्समॅन असं तुम्हाला लिहायचं आहे। हिंदी किंवा इंग्लिशमध्येच ॲप्लिकेशन शक्यतो करून या ठिकाणी काय करा, फिल करा। तर सर्व माहिती याच्यामध्ये आहे, तुम्हाला ऑलरेडी त्यांनी दिलेली आहे। आता तुम्हाला एक्झाम तुमची कशी होईल याची तर प्रत्येक पदाचा वेगवेगळा सिलेबस दिलेला आहे। ड्रॉट्समॅन सिव्हिल या पदासाठी रिटर्न टेस्टसाठी सिलेबस पहा, याच्यामध्ये जनरल नॉलेज, जनरल इंटेलिजन्स किंवा रिझनिंग असेल। सिलेबस टू रिलेटेड नॉलेज ऑफ ड्रॉट्समॅन इंग्लिश आणि हिंदीमध्ये असणार आहे।
त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग देखील तुम्हाला असणार आहे. OT-साठी पहा, OT नर्ससाठी सब्जेक्ट रिलेटेड OT नर्स रिलेटेड नॉलेज तुमच्याकडे असला पाहिजे, त्याचे प्रश्न विचारले जातील. त्यानंतर जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग आणि जनरल नॉलेज अवेअरनेस त्याबद्दलचे प्रश्न असतील. त्यानंतर सिलेबस फॉर ज्युनियर क्लार्क, जनरल इंटेलिजन्स, इंग्लिश लँग्वेज कंपॅरिझन्स आणि जनरल नॉलेज अवेअरनेस त्याचे प्रश्न असतील. सफाई कर्मचारीसाठी पहा, सिलेबस रिलेटेड टू सॅनिटाईज आणि हायजीन, त्यानंतर जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग, जनरल नॉलेज अवेअरनेस त्याबद्दलचे या ठिकाणी प्रश्न असतील. तर अशा पद्धतीने ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. त्याचा फ्लो कसा आहे, अप्लाय करायचा त्याची माहिती याच्यात दिलेली आहे. ॲड्रेस दिलेला आहे. काही प्रश्न असतील तर त्यांनी या ठिकाणी नंबर देखील दिलेला आहे, त्याच्यावरती कॉल करून देखील माहिती घेऊ शकता. धन्यवाद.